शाळेत संस्कार शिकवणाऱ्या मास्तरांचा सभेत राडा। शिक्षण सेवक सहकारी सोसायटीची 94वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी डेक्कन हॉल येथे गोंधळात पार पडली। उपविधी दुरुस्ती आणि कथित गैरव्यवहारांबाबत काही शिक्षकांनी प्रश्न उपस्थित केले, मात्र त्यांचे म्हणणे न ऐकता विषय मंजूर करून सभा गुंडाळली जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला। यावेळी एका वरिष्ठ शिक्षकाने लोखंडी माईक स्टँड घेऊन व्यासपीठाकडे धाव घेतल्याने सभागृहात गोंधळ उडाला। समर्थक आणि विरोधक आमनेसामने येत धक्काबुक्की झाली। परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताच सभा गुंडाळण्यात आली। त्यावेळी सुरू करण्यात आलेले वंदे मातरम पूर्ण होऊ शकले नाही। याबद्दल काही शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली। चेअरमन राजेंद्र खांडेकर यांनी संबंधित शिक्षकावर कारवाईची शिफारस करण्यात आल्याचे सांगितले, तर शिक्षण सेवक बचाव समितीचे सुधाकर माने यांनी जत शाखेतील कथित 1 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा मुद्दा दडपण्यासाठी गोंधळ घालून सभा आटोपल्याचा आरोप केला। यामुळे यंदाची वार्षिक सभाही वादग्रस्त ठरली। काय कारवाई करणार किंवा त्यांना काय कुठल्या शब्दात शबल देणार आहे? जे आजच्या जे काही जे सभासद आहेत त्यांनी जे काही वर्तन केलं ते सभागृहाला आणखीन वर संचालक मंडळाला ते उद्देशून योग्य अशा नव्हतं आणि असंवैधानिक अशा पद्धतीचं अशोभनीय होतं, कारण ते सुद्धा एक मुख्याध्यापक नात्यानं काम करतात। या संस्थेचा ते घटक म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो आणि अशा पद्धतीनं त्यांनी जर अशा पद्धतीनं जर पाऊल उचललं असेल तर संस्थेला सुद्धा अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांच्यावरती कारवाई करणं आम्हाला भाग पडू नये अशी मी त्यांना सुद्धा त्या ठिकाणी म्हणतो। कायदेशीर मार्गानं आणि सनदशीर पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी या संस्थेच्या घडलेल्या आजच्या या घटनेवरती निश्चितपणे त्या ठिकाणी आम्ही त्यांना जाब विचारू आणि निश्चितपणे आम्ही त्या पद्धतीनं त्यांच्यावरती कारवाईसाठी आग्रह करू।